छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेलो आहेत। कन्नड तालुक्याची मीटिंग झाली। जेवढे पण लोक इच्छुक होते उमेदवार म्हणता येईल त्यांना, तर सर्वांनी एकमुखाने सांगितलं, दादा तुम्ही कोणताही द्या, यापैकी द्या, आणखीन काय करायचं करा, आम्हाला फक्त उमेदवार द्या। कारण आम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही दिलेला माणूस निवडून आणायचा आहे। तो काळा गोरा बुट्टा उंच कसा आहे काय आम्हाला बघायचं नाही आहे, आम्ही निवडून आणू। अत्यंत कमी वेळेत आणि स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुम्ही जो उमेदवार दिलेला असेल त्याचा स्वखर्चाने प्रचार करू आणि यातला प्रत्येक जण तिथं हजर राहील आणि पूर्ण वेळ काम करून त्याला निवडून आणण्याची जबाबदारी घेईल। कन्नड मतदारसंघात इच्छुक होतो, तर आणखीन 10 लोक होते, म्हणजे टोटल 11 लोकांनी हे आपलं रिझ्यूम दिलेलं आहे आणि 11ही लोकांनी एकमतानेच सांगितलं की दादा तुम्ही जे सांगशाल ते अंतिम आहे, आम्हाला कोणाकडनंही काही नको आहे, म्हणजे उमेदवारी दुसऱ्या पक्षाकडनंही नको आहे आणि तुम्ही जे द्याल तो आम्हाला निर्णय मान्य असेल। एकमताचं दादांनी सांगितलं होतं, परंतु एकमताचा अगोदरच 4-5 तालुक्यांची संभाजीनगर जिल्ह्यामधील मीटिंग झाली होती। ते एकमतावर बराच 1 तास अर्धा तास गेला होता। त्या आम्ही डोळ्यांनी समोर बघितलं, तर मग तो वेळ दादांचा वाया न घालवायचा आम्हाला असं वाटलं सगळ्यांना। आम्ही जे 11 लोक होतो तो आम्हाला मान्य असेल, कारण दादांचा वेळ वाया घालवणं अर्धा तास त्यासमोर प्रोसिजर ते। मला स्वतःच उमेदवारीपेक्षा दादांनी जो माणूस दिला त्यातला निवडून आणण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, कारण ज्यांनी आरक्षण दिलं नाही, ज्यांनी आरक्षण नाकारलेलं आहे, त्याच्या नाकारचा टिचून आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्याच्याकडनं त्याला सांगायचं एक विधान भवनामध्ये तू आरक्षणाकरता बोल, आवाज उठव। इथं मला तरी असं काही वाटत नाही, ते लोकांचे अनुमान असू शकतात, कारण काम करणे, कारण जेव्हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे तुमच्याबद्दल ते आता तुमचं मत असेल तर त्याला माझी हरकत नाही, परंतु स्वतःबद्दल आत्मस्तुती करणं हे माझा स्वभाव नाही आणि आत्मस्तुती केलं तर तो काही जास्त लिडरशिप क्वालिटी ती नाही असू शकत असं मला वाटतं। मुळातच प्रश्न जो आहे तुमचा त्याला माझं तरी स्पष्ट मत आहे की कोणीही जर दिलं, नवीन असू द्या जुना असू द्या, अगदी काल आलेलं जर दिला, कारण स्ट्रॅटेजिक जर काही दादांनी ठरवलं बाबा हे स्ट्रॅटेजीनुसार हा उमेदवार देऊ शकतो, कालच आला आहे तरी दिलं तर आमचं हरकत नाही आहे। कारण शेवटी ज्यावेळेस दिल्लीमधून एखादा उमेदवार ठरतो त्याला त्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते निवडून देतात। इथं तर निष्ठावंतापेक्षाही जहाल आणि अत्यंत म्हणजे मनापासून काम करणारे, चटणी भाकरी खाऊन काम करणारे लोक आहेत जातीसाठी, तर सर्व समाजाला सोबत घेऊन, इतर जातींना सोबत घेऊन प्रत्येकजण काम करेल। त्यामुळे जो दादांवर आम्ही असं बंधन टाकलेलं नाही आहे। सर्व ज्या तालुक्याच्या बैठकी झाल्या त्यावर एकमताने सांगितलं लोकांनी, तुम्ही जो द्याल तो आम्हाला मान्य असेल। मग ते क्रायटेरिया टाकणं, लीडरवर आपण क्रायटेरिया टाकू शकत नाही, तुम्ही काल आलेलं देऊ नका, परवा आलेलं देऊ नका, त्याचा असा नसू द्या, तो ह्या पक्षात नसू द्या, त्यांना जो द्यायचा आहे तो नेऊ द्या, कारण शेवटी नेतृत्वानेच निर्णय घ्यायचा आहे। नेतृत्वाचा निर्णय सर्व समाजाला मान्य असेल। त्यामुळे मीडियामध्ये ज्या गप्पा चालू आहे की बाबा म्हणजे खूप वाईट वाटतं आम्हाला ऐकून, मीडियाची चुकी नाही म्हणते, पण मीडियानी ही गोष्ट पण आता खोडून काढावी की मराठा समाजाचे 10 उमेदवार होतील। एकमुखाने सर्व तालुक्याच्या नेत्यांनी एकच सांगितलं की कोणताही उमेदवार दिला तर आमची माघार असेल, आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे टाकून त्याचा प्रचार करू। बरोबर। मी अंबड तालुका आहे, बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आलो आहे। मी इच्छुक नाही आहे आणि माझा मतदारसंघ आरक्षित आहे, परंतु मी पाटलाकडे आत्तापर्यंत काही मागितलं नाही, आजही मागण्याकरता आलो नाही। परंतु विधानसभा निवडणुकीच्या पाटलांनी उमेदवाराची यादी जाहीर केल्याच्यानंतर किंवा उमेदवार घोषित केल्याच्यानंतर प्रचारादरम्यान जी काही जबाबदारी पाटील माझ्यावर स्टार प्रचारक म्हणून देतील, प्रवक्ता म्हणून देतील, ती जबाबदारी मी या ठिकाणी मागण्याकरता आलेलो आहे, कारण ती जबाबदारी किंवा ना मागण्याकरता यावं लागणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या निवडणुकीमध्ये ही निवडणूक आता कोणी म्हणत होतं लोकसभेला काँग्रेसला फायदा करून दिला पाटलांनी, आता कोणी म्हणत होतं 288 उभा केलं तर भाजपला फायदा होईल। भाजपच्या विरोधातला रोष लोकांनी दाखवून दिला, लोकांनी पर्यायानं काँग्रेसला मतदान केलं असेल। हा ना, तर पाटलांप्रती लोकांचं असलेलं प्रेम आणि पाटलांना मराठा समाजाला सरकारने जे छळवलं तो रोष लोकांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिला। नाही, थोडा प्रकार वेगळा आहे, कारण जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा इफेक्ट काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाला हे लोकसभेमधला मुद्दा होता, परंतु आता विधानसभेला पाटलांचे स्वतःचे सीट उभे आहेत आणि जरांगे पाटलांनी स्वतः उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीमध्ये पाटलांचे 100% उमेदवार निवडून येणार। पाटलांनी जेवढे उमेदवार दिले तेवढे सगळे उमेदवार निवडून येणार, कारण हा लढा फक्त मराठा आरक्षणाचा नका, मराठा जातीचा नाही आहे। या जरांगे पाटलांच्या विधानसभा लढण्याच्या निर्णयाचं स्वागत 18 पगड जातीच्या लोकांनी केलेलं आहे आणि आदरणीय पाटलांकडे येणाऱ्या लोकांची संख्या सगळ्या जाती धर्माची मी आल्याच्या नंतर बघितलं। काही गाड्यावर जय शिवराय लिहिलेलं आहे,
काही गाड्यावर जय मल्हार लिहिलेलं आहे, काही गाड्यावर जय सावता लिहिलेलं आहे. या सगळ्या गाड्याच बघून माझ्या लक्षात आलं की पाटलांना पाठिंबा देणारी सगळ्या जाती. पाटलांनी अगोदर बोलले की जे इच्छुक आहे सगळ्यांनी फॉर्म भरा, नंतर शेवटी फक्त कुणाचा ठेवायचा मी सांगणार आहे. पण त्याच्यानंतर पाटलांनी पुन्हा असं बाईट दिली की मोजके महत्त्वाचे 2-3 निवडक ठेवा, बाकीचे भरूच नका. आणि आता तुमचा जो प्रश्न त्यालासुद्धा पाटलांनीच उत्तर दिलं माझं म्हणण्यापेक्षा. जो मी सांगितल्यानंतर एक फॉर्म ठेवायचा, बाकी काढायचे सांगितले, जर नाही काढलं तर मी ठरवेल. मला असं वाटेल की तुम्ही पक्षाचे पैसे घेऊन उभं राहिलेले आहेत कोणत्या तरी पक्षाने. एक महाराज बी लय ओव्या आणतो नाही का त्या चॅनल आहे वर, तर ते आमच्याकडे बी महाराज एखादी ओवी सांगा त्याला काही. ठीक आहे, हरकत नाही, तो विषय नाही आपला. काय आता बी ते बरोबर. सर, गेल्या 1.5 वर्षापासून हा लढा, हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या पोरांनी लढा उभारलेला आहे. इथं राजकीय अवलादी नाही, आम्हाला देणं घेणं नाही. जरी राजकीय लोक या ठिकाणी आले आणि त्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला, जरांगे पाटलांनी जर सांगितलं हा गद्दार, याला मतदान करायचं नाही, आपला दगड धोंडा उभा केलेला आहे, त्याला मतदान करायचं, सर्वसामान्य लोक हे त्या व्यक्तीला मतदान करणार आहे. आणि इथंच तुम्ही बघताय आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी क्लिअर सांगितलेलं आहे की तुम्ही जे 18-20 जे लोक आले तुमच्यातून तुम्ही एक जण ठरवा, नाही ठरवला 2 दिवसांना मी जर ठरवला, तो माणूस जर सांगितलं तुम्हाला मान्य आहे का, सगळ्यांनी एकमताने या ठिकाणी हो म्हणून सांगितलेलं आहे. आणि एवढं करून जर एखादा फितुरी करायला गेला त्याला समाज वेगळा पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या प्रश्नाला सांगतो की एकही बंडखोरी म्हणजे इतिहासात आजपर्यंतच्या राजकारणाची इतिहासात आमच्या लोकांनी बंडखोरी केली, हा पाडाच आम्ही बंद करणार. जो जरांगे पाटलांनी आदेश देऊन सुद्धा आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार नाही, आम्ही सांगू ही मराठ्यांची अवलादच नाही, ही भेसळीची अवलाद आहे, तीच पाटलाचा आदेश मानणार नाही. पाटलांचा आदेश सगळ्यांनी मान्य करावा लागणार आहे. इथून पाठीमागचा काळ वेगळा होता, आता काळ वेगळा. आता ही राजकीय लढाई आहे. आम्हाला आमच्या आरक्षणाच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये सरकारनं ग्राह्य धरलं नाही. आम्हाला डिवचून ज्यांनी आरक्षण मागितलं नाही त्यांचा ओबीसीत समावेश करण्याकरता काही जाती सरकारनं केंद्राकडे पाठवल्या. सगळ्या जाती धर्माला मिळालं पाहिजे, पण सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा मोठा भाऊ असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा मिळालं पाहिजे. या लढाईत सरकारने निर्णय न घेतल्यामुळे ही राजकारणाच्या लढाईत उतरण्याचं काम जरांगे पाटलांना मिळाले. आता दिल्ली काही दूर नाही. आता पाटलांनी जो उमेदवार आता 2 दिवसात पूर्णपणे जाहीर होतील. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर जे सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल ना, ते सरकार जरी जरांगे पाटलाचं नाही झालं तर सरकारमध्ये जरांगे पाटलाची माणसं असणार. आणि सरकार कुणाचंही येऊ द्या, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत किंग मेकर हे जरांगे पाटीलच असतील यात शंका नाही. अहो सर, आणि एक उदाहरण द्यायचं जर झालं तर 2014ला MIMचे फक्त 2च आमदार गेले होते विधानसभेमध्ये. अहो ते 2 लोक अख्ख्या मुस्लिम समाजाचं नेतृत्व करत होते, सभागृह बंद पाडण्याची ताकद ठेवत होते. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आमचे 100-50 वाघ जर त्या ठिकाणी गेले तर हे जे बुजगावने बसलेले त्या ठिकाणी यांना सळो की पळ करून सोडतो. आणि एवढा कॉन्फिडन्सनं सांगतो 288च्या 288 आमची येऊ शकते. पण काही लोक लगेच म्हणतील खाली काही हरामखोर राहतात रोजाने लावलेले कॉमेंट करतील. तर तुम्हाला वर्स्ट विचार सांगतो, 113 मतदारसंघामध्ये फक्त मराठा जातीवरच माणसं निवडून येऊ शकते. आणि ऐका ना, मनोज दादाने जर मला माघार घ्यायची सांगितली तर मी कट्टर, जसं यांनी सांगितलं की जे माघार घेणार नाही ते भेसळीचे असतील, आम्हाला तर इच्छा दाखवायचीच नव्हती. पण काही लोक असे आहेत आमच्या मतदारसंघामध्ये, काही सिल्लोडचे असतील, काही संभाजीनगर पूर्वचे असतील, या ठिकाणी हे पक्षाच्या लोकांनी पाठवलेले काही लोक आहेत की जे या ठिकाणी उमेदवारीसाठी पाठवले. म्हणून मी संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोडमध्ये इच्छा व्यक्त केलेली आहे. आमचे वाघ कसे निवडून येऊ शकते, 113 जागेवर आमचं प्रभुत्व आहे. आणि पुन्हा मुस्लिम, दलित, धनगर आणि 54 जागा मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेले आहे, आपण त्यांना पाठिंबा देणार. 167 होतात, 144 बहुमतला लागते 288 पैकी. अबकी बार जरांगे सरकार कोणीही रोखू शकत नाही. आम्हाला भीक मागायची गरज नाही, आम्ही सगळे प्रश्न आणि फाडून खायचं काम नाही, सभागृह आमचं राहील. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आता पाटलांनी राजकीय लढ्यामध्ये त्या ठिकाणी आता पाटील उतरलेले आहेत. हे रणांगण पाटील गाजवणार आहेत. महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या इतिहासामध्ये जेवढ्या रेकॉर्ड ब्रेक सभा आतापर्यंत झाल्या सगळ्या भिकारचोट पुढाऱ्यांचे रेकॉर्ड जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याने तोडलेले. आणि आता मराठा आरक्षणाच्या लढाईत फक्त मराठा होता, दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा होता. पण आता राजकीय लढाईमध्ये 18 पगड जातीचे, शिवरायांच्या विचाराच्या 18 पगड जातीचे सगळे लोक पाटलांच्या राजकीय लढाईमध्ये सहभागी आहे. इथून पुढे होणाऱ्या सभा रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि याच्यानंतर पाटलांनी राजकीय रणांगणात उतरल्याच्या नंतर प्रस्थापित पक्षांकडून
सगळ्यांची दुकानदारी बंद व्हायचा हिशोब त्यांना दिसायला लागला म्हणून पाटलावर आता चुकीचे आरोप करण्यात येणार आहे. इथून पुढे जरांगे पाटलाच्या विरोधात जर एखाद्या पक्षाचा नेता बिनबुडाचे आरोप करत असेल तर आमच्यासारखे प्रवक्ते तो जर अंगावर आला तर शिंगावर घेण्याची सुद्धा आमची तयारी आहे. हे जरांगे पाटलाच्या आदेशानं सांगतो. इथून पुढे जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये चुकीचे विनाकारण कोणी आरोप केले तर मराठा बांधव आणि मराठा सेवक या नात्यानं सांगतो कधी खपून घेतले जाणार नाही, आम्ही खपून घेणार नाही. काय सांगाल दादा, कुठला आलात तुम्ही आणि तुम्ही उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहात का? मी पंढरपूर मतदारसंघातून उमेदवारी मागितली दादांच्याकडे. मी या ठिकाणी मुलाखत द्यायला आलेलो आहे. प्रत्येक पता आत्ताच या दोन प्रवक्त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांनी मराठ्याच्या भवितव्याचा विचार करून जो निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक पाहता जरांगे पाटील फार समंजस व्यक्तिमत्व आहे की शासनाला खूप मोठी संधी, खूप मोठी वेळ जरांगे पाटलांनी दिली आणि त्यातसुद्धा शासनाने या ठिकाणी निर्णय घेतला नाही आणि मराठ्यांच्या मुळावर उठल्यासारखं शासनाने जो निर्णय घेतले किंवा घेतले नाहीत त्याच्या विरोधात ही संघटना जी आता इथून पुढे काम करणार आहे. आणि यापुढं ज्या मतदारसंघामध्ये मराठा एकवटलेला आहे त्यामध्ये मराठ्याचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मागच्या आठवड्यात आम्ही दादांच्यावर चर्चा केली. मागच्याच वेळेला खरं दादा खासदार झाले असते, बरेच लोक या ठिकाणी मराठ्यांचे खासदार झाले असते, पण दादांनी एक परीक्षा घेतली की मराठी किती प्रमाणात एकवटला जातो आहे. तर खूप मोठ्या प्रमाणात मराठा एकवटला जातो आहे. तर या विधानसभेला मराठ्यांची ताकद खूप मोठी असेल ती एकमत झाले. आमचं एकमत ह्या मुद्द्यावर झालं आहे की आमच्यापैकी तुम्ही जे नाव सांगाल तुम्ही जे नाव सांगाल की आमची 5 नावं तुमच्या यादीला आहेत, ती 5 नावं की तुम्ही जे नाव सांगाल त्याच्यामध्ये तुमचा आदेश आल्याला मी अर्ज काढून घेऊ. आणि तुमच्या मला वैयक्तिक काय वाटतं, तुम्ही रेसमध्ये किती पुढे आहात? नाही, आता मी कसं आहे, मी एक विधानसभेचा उमेदवार आहे. मला राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी तिकीट दिलं होतं. मी त्या ठिकाणी पराभूत झालो. माझा एक साखर कारखाना आहे तिथं आष्टी आणि पंढरपूरच्या मोहोळ तालुक्याच्या बॉर्डरवर. आणि मी एक तिथं सामाजिक कार्य करतो. मी वेगळ्या संघटनामध्ये काम केलं. मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून. तर जे 4 मंडळी ते तुमचं ऐकू शकतात असं वाटतं तुमच्या सांगण्यावर? नाही, मी कुणाला आग्रही करणार नाही, प्रेस करणार. जे जरांगे पाटलाला वाटेल त्या पद्धतीनं त्यांनी करावं. पाटलाचा शब्द अंतिम शब्द असेल, अंतिम शब्द असेल तो आम्ही शिरसावंद मानू. याच्यामध्ये कुठलाही फरक होणार नाही. आम्ही तुम्हाला नाव नाही विचारलं कारण लोक बघतील तुम्हाला, पण तुमचं नावच लोकांना माहिती राहणार. माझं नाव देवानंद गुंड पाटील. मी आहे. लढ्यासोबत तुम्ही किती दिवसापासून कनेक्ट आहात मराठा आरक्षण? मी स्वतः उपोषणाला बसलो नाही, पण आमच्या भागातली, आमच्या जिल्ह्यातली जेवढी म्हणून उपोषण झालं त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जरांगे पाटील ज्यावेळेस आमच्या जिल्ह्यामध्ये आले त्या जिल्ह्यामध्ये त्यांचं नियोजन करणं, त्याच्या ठिकाणी उपस्थित राहणं, लोक गोळा करणं, मराठ्यांना संघटित करणं, मराठ्यांना प्रबोधन करणं, मार्गदर्शन करणं. आपण जरांगे पाटलाच्या पाठीमागं का उभा राहिलं पाहिजे, कशासाठी गरज आहे फ्युचरमध्ये, ही आम्ही पटवून सांगण्याचं काम त्यावेळेला आम्ही केलेलं आहे. आणि ह्या निमित्तानं जरांगे पाटलांचे आमचे संबंधसुद्धा खूप चांगले आहेत. आमचे विचार आम्ही मध्यंतरी असंच आलो होतो. ह्याच बंगल्यावर आमची खूप 1.5 तास आमची चर्चा झाली. त्यांनाही आमचे विचार बरे वाटले म्हणून त्यांनी आम्हाला आपलं रिस्पेक्टला नाही असं काय त्यांचा निर्णय अंतिम आहे. अंतिम आहे. मी नाशिक जिल्हा चांदवड देवळा तालुका त्या तालुक्यामध्ये मी आलेलो आहे. तर मी सुद्धा म्हणजे आता जरांगे पाटील साहेबांच्या 1-2-3 वर्ष म्हणजे चाललेलं आहे. त्याप्रमाणे जसं आम्हाला सहकार्य त्याप्रमाणे आम्ही सहकार्य केलेलं आहे. आता मी सुद्धा म्हणजे आमच्या देवळा मला काय याच्यामध्ये नव्हता, परंतु आमचे दोन्ही तालुके आज 10 वर्ष झाले एकाच पक्षाचे आमदार खासदार असून आमच्याकडे पाण्याची व्यवस्था बऱ्याच लोकांची बोंब आहे. यावर्षी पाऊस पडला म्हणून ठीक आहे, परंतु पिण्याचं पाणी, शेतकऱ्याचे सगळ्या ठिकाणचे प्रश्न जे आहेत 10 वर्षाच्या लोकांनी केले नाही. आणि आपल्या इतिहासामध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये 3 व्यक्ती अशा झाल्या, एक आपले महाराज, दुसरे बाळासाहेब आणि तिसरी आहे जरांगे साहेब. या 3 व्यतिरिक्त लोक मराठी आणि सर्व जमातीच्या लोकांसाठी कोणीही काही केलं नाही. आज पहिला माणूस यांनी तयारी केलेली आहे. ते ह्या माणसाच्या मागे सर्व लोकांनी कोणत्याही जातीचे असो तळागाळातल्यापासून तर वरच्यापर्यंत. जिल्ह्यात कसं वातावरण आहे आता जर का आपण पाहिलं बरोबर प्रचंड बघायला मिळालेत आपल्या बरोबर आहे. जिल्ह्यात वातावरण आत्ता आमच्या जिल्ह्यात म्हटलं तरी आता आमचा आमदारसंघ घेतला, बाकी जिल्ह्याचं जाऊ द्या बाजूला, आमचं मतदारसंघाचं बोलतो मी. आमच्याकडे जे आता सध्या जे चाललं आहे 2 लोकांमध्ये, दोघा भावांच्या विषयामध्ये, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. आमच्या मतदारसंघातले अजून कोण लोक 1-2 लोकांचं नाव असतील ते आपण त्या पद्धतीने केलेलं आहे. त्या लोकांनी जेव्हा साहेबांनी त्याप्रमाणे ठरवलं त्याप्रमाणे आम्ही मान्य करू, तेव्हा मला काम करायची संधी मिळावी. तुमच्या मतदारसंघातनं किती लोक इच्छुक आहेत? साधारणतः 1-2 आम्ही 2-3 जणच आहेत. काय सांगाल दादा, कुठनं आलात तुम्ही? आणि मी सुंदर जेदे, आष्टी मतदारसंघ, बीड जिल्हा. मी सुद्धा इच्छुक उमेदवार आहे.
आम्ही दादाबरोबर माझी 10-5 वर्षापासून ओळख आहे, कारण ते आमच्याच तालुक्यातले असल्यामुळं शिरूर तालुक्यातील त्यांना आम्ही हमेशा मदत केलेलीच आहे पहिली बी, आता बी आंदोलनामध्ये आम्ही होतो. त्यांच्या आंदोलनामध्ये आमच्यावर पोलीस गुन्हेसुद्धा झालेले आहे. हां जुनी ओळख आहे. आम्ही आजचा बदल म्हणजे विचारायची सोय नाही. दादा म्हणजे दादा, दगड जरी उभा केला महाराष्ट्रात दादानी कुठल्याही मतदारसंघात तर लोक त्याला शेंदूर लावल्याशिवाय सोडणार नाहीत. इथं कुठं प्रस्थापित पैशावाला असं काहीच कारण नाही. हां दादाचंच गाव आहे त्या मतदारसंघामध्ये पहिलं माथुरी गाव. आम्ही शिरूर तालुक्यातला दादा देतील त्यांची. माझं तसं काही नाही. मी ज्यावेळेस उमेदवारी मागितली त्या माझ्या निवेदनच लिहिलं आपला आदेश अंतिम राहील.